सो गुड मॉर्निंग गाईज. आज तारीख आहे 26 आणि आज आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला. आयडिया तर काय दिली नव्हती इंस्टाग्रामला. लास्ट टाइम दमन जाताना खूप सारे हिंट्स दिलेले की आम्ही जाणार आहे वगैरे. अँड आजचा प्लॅन खूप असा घाईघाईत झाला. 2 दिवसाचा प्लॅन आहे. आता निघणार आणि संडेला येऊ. सो आज आहे फ्रायडे. आज जाऊ, सॅटर्डे स्टे करू आणि संडेला परत येऊ. सो आत्ताशी उठलो आहे. अजून फ्रेश बिश व्हायचं आहे सगळं. बॅग बिग तर रात्रीच भरून झाले. मग डायरेक्ट आपण भेटू स्टेशनला. तिथं सीट भेटेल. त्यानंतर इकडनं नेक्स्ट रूट कसं आहे मी तुम्हाला स्टेशनवर सांगतो. सो हे गाईज, आता आम्ही पोचलो पनवेलला. पहिलं ठाण्याला उतरलेलो, त्यानंतर पनवेलला. आणि आपल्यासोबत आहे करण पाटील आहे आणि सीड आणि बाकीचे ते लोक तिथं थांबलेत. नूरचे मित्र कपडे चेंज करायला गेले. कट. तर आता भेटू डायरेक्ट ट्रेन आल्यावर, कारण की इथं अनाऊन्समेंट चालू आहे, आवाज नाही येणार. आणि ट्रेन लागलेली आहे आमची 11:25ची. तर डायरेक्ट भेटू ट्रेनमध्ये. के लिए टाटा बाय. अभी हम लोग को ट्रेन मिल गया. हम लोग ट्रेन में बैठ गए, समोसा वमोसा खा के. और नूर तो नहीं दिखेगा क्योंकि बैक कैमरा चालू है और नूर के हरकतें चालू है. तो अभी अपने साथ है सीड. पार्क के गाँव जा रहे हैं अपन लोग गणपतीपुळे. और इधर हबीबी अस्सलाम वालेकुम. नाम बताइए. अपना नूर है और अपने भाई आर्यन मात्रे करण पाटिल. भाई नाम बोल. तेरा और भी लोग हैं अपने साथ. भावचं नाव काय? शुभम पाटील. बस अपने इतनी है ना. लाइक शेयर सब्सक्राइबर. मर्चेंट नेवी वाले हैं. आम्ही नाही. ये क्या करे. और ये जय श्री राम नहीं बोलता है गाइस. जय श्री राम बोल. क्यों यूट्यूब पे जाएगा सीधा स्ट्राइक आएगा. और नूर की मम्मी ने कुछ तो भेजा है. मम्मी को. सो गाइज, फायनली आम्ही रत्नागिरीला पोचलो आणि चायचे तलपिले. सो आता इकडनं एस टी पकडू. मग रत्नागिरी बस स्टँडला जाऊ. आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि मग बस डेपोच बोललो ना. हां, एस टी बस डेपोला जाऊ. चुका काढतोय आणि मग तिकडनं डायरेक्ट आपल्या वाडीचं नाव काय? सावंतवाडी. आपल्या वाडीचं मराठवाडीला बसने जाऊ. आणि आता आम्ही 10 जण. आता चाय बी पिऊ, थोडा चिल मारू, मग एस टी पकडून तर मग डायरेक्ट भेटू आपण वाडीमध्ये पोचल्यावर. तो आता वाजले आहेत 5 आणि ट्रेन खूप लेट झाली. 4 वाजता येणार होती पण 5 वाजले जातात. आणि लाजतोय. तर मग आता लेट झाली 1 तास आणि शेवटची एस टी पण 6ची आहे डेपोमधून. तर बघूया आता कसं काय. तर डायरेक्ट भेटू. सो गाईज, फायनली एस टी भेटली आहे, पण फक्त एस टी स्टँडपर्यंत. आणि तिकडनं परत अजून एक एस टी, मग अजून 1 तास, मग त्यानंतर घरी. तर आम्ही आता 6 जणच आहेत आणि बाकीचे गेले रिक्षाने. 250 रुपये देऊन रिक्षाने. आणि आम्ही चाललो आहे 6 जण 90 रुपयामध्ये एस टी स्टँड. मग आता एस टी स्टँडला जाऊ, सगळ्यांना भेटू, सगळे भेटतील म्हणजे. आणि त्यानंतर मग आपली मेन गावची बस पकडू. तो 1 तासचा रूट आहे. आणि आजचा प्लॅन तर काय नाही, आज खूप लेट झाला. मग घरी जाऊ, म्हणजे बाहेर जायचं रे. मग त्यानंतर काहीतरी खाऊ वगैरे. नंतरला रात्रभर टाइमपास आहे फुल. आणि मग त्यानंतर उद्या गणपतीपुळ्याला जाऊ दर्शन घ्यायला. मग दर्शन वगैरे बीचवर जाऊ, फोटो क्लिक करू. तर मी पूर्ण एकच ब्लॉगवर 2 पार्ट नाही करणार. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुछ याद नाही आहे तो एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल ऋषिकेश बोल. आणि कमेंट पण करा. सो भेटू डायरेक्ट एस टी स्टँडला. बाय बाय. बाय कर. परत आगरी भाषेत काहीतरी बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
मित्रांनो आणि बहिणीसावं, माझे भावाचे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिळू आपण मेस बस स्टँडला. हा कुठे आहे ॲग्री बॉय कुठे गेला? सो गाईज भाई आता चिकन साफ करतावेत आम्ही आणि आता चिकन साफ करून आमचे शेफ बसलेत काय कामाचे ना. याला बघा याला हा करणार होता कॉर्न फ्राय आणि इथं कामाला लावले आम्हाला इथे. बोलते ना मी करेन. अरे भाई साफ साफ तरी करून द्या. सगळं आम्हीच करायचं तर तू काय करायचं. आणि आता कशी बशी तरी कोंबडी साफ केली आहे. हे बघा बंदर होता. आता कापायची बाकी आहे. आता हे घे कापायला ठेव. अरे थांब. नाही बोलतो. बस आता थोडं जरा साफ बीफ करतो. हात खराब झाले सीडला दिले व्हिडिओ काढायला. आणि बाबा पण आहे. बाबांना दाखव. आणि उद्या पक्का. आणि आता करतो कलेजा बघा कलेजा बोलतोय पेटा बिटा साफ करतो. एड्या तुला माहितीये का युट्यूबने जर ते हे लावलं ना व्हायलन्सचं गायडन्सचं. हा हे तू चिरफाड जे करतोय काहीच काय नाही आपण तुम्ही तर बाबाला पाहिजे सरबत. बाबा टापलाय सरबतसाठी. बाबा जात नाही आतमध्ये. वाचवा मला. आता बंटी चिकन साफ करतोय तर आपण व्हिडिओ नंतर कंटिन्यू करूया. सो गाईज बाई चिकन मी साफ केलाय पूर्ण हा विषय. आणि साईशने तू काय केलं रे? लिंबू एवढंच करायचं काम केलंय पूर्ण. भाई चिकन मी साफ केलंय. कापली कोंबडी ही बघा. विषय आहे का? थांबा. आणि हे बघा भाई पूर्ण साफ केलंय एकदम कचकचीत साईशने आणि मी. काय बोलतो साईश? विषय आहे का? हे बघा आतडी कोतडी बोतडी आणि कशावर कापल्या माहिती आहे का? पूर्ण विळीवर कोंबडी कापली आहे का? साकटा बिकटा आपल्याकडे काय नव्हता. सगळं विळीवर केलेलं आहे काम आपण. आणि इथं बसले भाई शेकोटी नाही कौल चिकन कौल साठी भाई बसलेले आहेत. आम्ही चाललेलो चिकन धुवायला. आता आम्ही चाललेली आहेत पोरं चिकन धुवायला चाललेली आहेत पोरं. आणि हे तर कौल भाई लावलाय काहीतरी. आणि भाई आपली आणि गाईज मध्ये एक सीन झालेला आणि पोरांनी ना माझी चप्पल ढापली आहे. हा बघ चोर सापडला ना भाई. विषय आहे का? GPS लावलाय. आणि गाईज ना आपल्या घराच्या बाजूला ना फुल विहीर आहे काय. पोरं दिसत नसतील. हा आता दिसतील. आणि आपले साईज बाय टाकतायत विहिरीत. तुमच्या आईची झाडं लय गाणं आयुष्यात पहिल्यांदा विहिरीत टाकलेला आहे कॅन. आणि आता चिकन साफ करून येतील पोरं. आणि लय वैतागलेत भाऊ आपण. सकाळी दाखवला आता दिसणार नाही रे. आपला हॉरर सीन बघायला जायचे आहेत. हा हॉरर सीन भाई. चिकन विकन खाऊन आहे ना हॉरर सीन बघायला. आता वाजलेत गाईज ना 10:30 वाजले असते. आणि ना पूर्ण शांतता आहे आणि चिल वातावरण आहे. आजोबा पण होते आतापर्यंत जागे. आजोबा गेले आणि पूर्ण पसारा करून ठेवलाय पोरांनी बघा. पूर्ण सगळीकडे पसारा आहे. आणि यांचं काय कौल जळत नाही. आणि घर सगळा पसारा करून ठेवलेला आहे. आणि आपली पोरं सॉरी गाईज कट करतो. पारिवारिक आमचा ब्लॉग. एक पट्टा म्हणजे 20 रुपये. आपल्याकडे एवढी गड्डी आहे. करण पाटीलची एक जागा घेतो बघा आता रात्री. तुझ्या गावावरची जागा माझ्याकडे घणे आता सध्या. आणि तुम्हाला आमचे खूप थोर पुरुष त्यांच्याशी मिळवतो. आपले थोर पुरुष गांधीजी त्यांचा फोटो येते. आणि चालला तो प्लॅन हाय मस्त. काम केलंय पहिल्यांदा कोंबडी कापली. पहिल्यांदा अख्खी कोंबडी आणलेली जिवंत. आजोबांनी कापली आणि आम्हाला पूर्ण साकायला लावली केली. आणि ना हे सगळ्यात मोठं दलिद्री आहे. हे बाप पातळ असतो. पातळ एकदा असून दाखव रे. हे गटर कोच
अरे भाई तुम्हाला याचा आवाज ऐकायचा आहे काय? बोल र आणि हे थांबा र गाईच आता झालंय चिकन बिकन साफ करून आणि आपला शुभ अरे मी इंस्टाग्रामला टाकतोय आणि आपला शुभम दादूसने भाई धुवून आणलेला आहे चिकन आणि आता पार्थला कामाला लावलंय. थोडं कसं आराम वाटतं असं कोणी काम करताना बघितलं ना लय बरं वाटतं कारण की मी आता कोंबडी साफ केली असं वाटतं ना काहीतरी मोठं काम केलंय. अरे मग पहिल्यांदा केली मी साफ. ह्यांना खायची गोष्ट वाटते. हा आर्यन तर आतमध्ये जाऊन बसलेला चड्डी चेंज करत आणि हा फुकणी फुकतोय. चिकन साफ केलंय हा एकदा पण नाही केलंय गाईच एकदा पण नाही. आणि आपला पात्ता स्माईल आय बाई व्लॉग बनवतोय मी. आणि आता पाणी काढायला बोलतो ऋषिकेश सर. अरे फक्त मोबाईल पकडायचा माझा तुला. हा चालेल. आणि आर्यन पाणी काढायला चाललं तर मी काय जायची गरज नाही. मी चाललो आता. और नूरबाईचं एक दिवसाचं जेवण कॅन्सल झालं उद्याचं त्याच्या एका प्रॉब्लेममुळे. सिद्धांच्या घरी जेवायला जाणार होता आणि हे लोक पत्ते घेत आहेत. हा तर मी फक्त इंस्टाग्रामला टाकतोय. मेन ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल काय यांचा गेम चालू आहे. एक पत्त्याच्या मागे किती रुपये लावलेत आणि प्रॉपर घर आहे. तर मग ब्लॉग पूर्ण बघा. मी ट्यूजडे नाही तर वेनसडे पर्यंत पूर्ण ब्लॉग टाकेल. सो तब तक के लिए बाय बाय. सो गाईज आता सकाळी बिबट्या भडकलेला आणि गवा बाजूला होता आमचा गवा. त्याला आता रात्री गवा अरे सो गाईज आता सकाळी आम्ही निघालेलो घरी. भाई अर्ध्या रस्त्यात गेलेलो. बोललो आता नाश्ता करूया आणि गणपतीपुळे करूया आणि सरळ ट्रेन पकडूया. अर्ध्यापर्यंत गेलो आणि प्लॅनिंग पूर्ण चेंज झाला. कारण की सीन काय आला माहिती आहे. सीन झाला की मजा घेतली नूरची लय काहीतरी जास्त. हा आणि मजा घेता तो भडकलेला. तो निघाला. तो निघाला. मग आम्ही पण निघालो सगळी पोरं. सगळे बॅगा बिगा घेऊन निघालो. मला ह्याच्यामुळे हे लय मोबाईल धरलाय तो पण मीच मोबाईल धरलेला. पासवर्ड मीच ओपन केला आणि अरे तो खूप भडकलेला. आणि आम्ही निघालेलो बॅग बिग घेऊन निघालो. नंतरला बाई चेंज झाला प्लॅन कारण की नूरला लागलेली भूक आणि तो गेलेला एकदम डिप्रेस झालेला. जेव्हा त्याने 2 वडापाव आणि 2 पॅटीस खाल्ले आणि 2 कप चाय प्याला तेव्हा ठीक झाला. आता प्लॅन चेंज झाला काय नूर. अभी किधर जा रहे नूर बता. मंदिर गणपतीपुळे जा रहे अभी गणपतीपुळे जाएंगे. आणि टाइम भेटला ना नाही आता सनसेट भेटेल तसा पण टाइम भेटला तर गडावर जाऊ. तिथं एक रत्नदुर्ग क्या जयगड कोणतं गड जयगड ना. हा दोघांपैकी कुठला तरी एक गड करू आणि जाऊ. तर जमलं तर म्हणजे 6च्या अगोदर कारण की इथं येणारी जी एसटी आहे ती 6च्या नंतरची आहे. 6ची लास्ट आहे म्हणजे 6 नंतर एसटी नाही. मग इकडनं गणपतीवरनं 10,000 रुपये सिटी आहे. पण बघू आता कसं काय ते गॅरंटी नाही. हा पोरं लय आपली लय 10 पोरं आहेत. ही कशी गरिबावानी चालली आहेत. आणि ना त्या आर्यनमध्ये लय किडे आहेत. हे बॉडी बिल्डर. सो आता जाऊ. सगळे येत आहेत आपापले. अर्धे जण चालली आहेत पोरं. हात दुखायला लागला. एक गिंबल घ्यायला पाहिजे. हात लय दुखले मोबाईल पकडून. ती ना सकाळची क्लिप काढायला पाहिजे होती. लय भारी होती माहिती आहे का. पण त्याच्यामध्ये ना जरा माझी चुकी होती म्हणून मी काढलं नाही. पण दूसरा कोई रहता था ना मेरे जगह पे कि उसकी गलती रहती तो मैं तो भाई ब्लॉग ही बना देता था. वो इधर का चालू था हो नहीं जानेगा बंटी तू मेरे को हाथ मत लगा. बंटी में देखेगा नहीं तू मेरा दोस्त भी है.
बंटी तू मेरे साथ दोस्ती तोड़ दे। मैं बोला हाँ तोड़ दे मेरे साथ दोस्ती, पर अब भी रुक तू तो अब भी रुक। बस में BS6 वगैरे हाँ तो बसेस लागल्यात, पण आपली सध्याची बजेट ट्रेनचंच आहे. तसं आम्ही चौघं जाऊ शकतो क्या नूर? नूर तो बोल रहा था आज ओला करके जाते है करके, तुमसे बैठ के जाते थे. बट नाही. और रुक सीट आ रहा है. आणि व्ह्यू तर गाईज लय भारी आहे. थांबा तुम्हाला दाखवतो गाईज व्ह्यू बघा. गाईज व्ह्यू खूप भारी आहे. तसं रात्री पण आम्ही आलेलो इथे 2 वाजता फिरत फिरत. तसं काय टेन्शन तर नव्हता, सगळं ठीक आहे. बट मजा आली काल चिकन विकन बनवलं. आम्ही 4 वाजता झोपलो सगळी. 4 वाजता झोपलो. मग सकाळी उठलो, थंड पाण्याने आंघोळ केली, कारण की 10 जण आहे. 10 जणांचं गरम पाणी करेपर्यंत टाईम लागणार होता. मग अर्ध्याने गरम पाण्याने केली, अर्ध्याने थंड पाण्याने केली, आणि अर्ध्याने आंघोळ पण नाही केली. नूरने तर आंघोळ पण नाही केली आज. आणि आता जाऊ मंदिरात, दर्शन घेऊ. ज्यासाठी आपण मेन काम करायला आलो ते पहिलं करून घेऊ, आणि नंतरला मग जाऊ बीचवर. अर्धे जण जाणार आहेत पोहायला, आणि आपण थोडं तिथं बीच फिरू, फोटोज काढू, एक रील बीसाठी पण व्हिडिओ काढू. आणि त्यानंतर मग जसा टाईम उरत जाईल तसं सगळं फिरत. आजचा दिवस राहणार आहे. आज आम्ही निघणार होतो, आता ट्रेनसाठी गेलो असतो एवढ्यात, बट आज राहतोय. आज रात्रीचं जेवण पण करायचं, घरातच करायचं ना. आज घरी चिकन विकन बनवा. आज रस्ता बनवायचा. आज काउल बघून ठेवलाय मी तो. काउल चिकन विकन नाही खायचं, तर चिकन रस्ता बनवायचा, भात बनवायचा आणि रेमटवायचा. आज पत्त्याचा गेम लय भारी होता. पत्ते चालू होते दिवसभर, आणि सारखं एक तर पहिली गोष्ट लाईट नाही, चार्ज लावायला टाईम भेटत नाही, म्हणून प्रत्येक क्लिप काढायला पण भेटत नाही. आताशी 34 चार्जिंग झाली, आणि कॅमेरा ऑन राहिला की मग चार्जिंग कंटिन्यू चालू राहते. भाई पण काय पण बोला काहीच, 4 जण सोडून कुठे जातच नाही. किंग पिने काय चार्जर, बस उतना ही चार्जर. भारी आहे तसं. तर मग गाईज डायरेक्ट भेटू मंदिरावर. आता खूप मोठा सुप्रसिद्ध आमचा असा मित्र, आणि आता चाय बी पिऊ, मंदिरावर जाऊ, मग डायरेक्ट हे करू. आणि गाईज सिद्धू मुसेवाल्याचा फोन आहे त्याच्याकडे, मोबाईल गाईज 1.5 लाखाचा मोबाईल स्वतःचा पण. हीरे के फोन पे सोने का कवर, अंबानी सोने के फोन पे हीरे का कवर लगा दिया. और वैसे चिकने लग रहे क्या ना भी है मन. इधर घूम रहे नहीं है, मुंबई में रहते तो दिन भर घूमते रहते. सॉरी अभी तो मैं गांव में रहता हूँ. हाँ चलते देखो कैसा ठुमक. चलो गाईज, मग आता चाय बी पिऊ थोडा, आणि डायरेक्ट जाऊ गणपती पोहायला. दर्शन घेऊ, तिकडनं व्लॉग स्टार्ट करू. व्लॉग खूप लांब जाणार आहे, आणि 100% माहिती आहे पब्लिक डायरेक्ट स्किप मारत जाणार आहे. सो आपण ट्राय करू की पूर्ण व्लॉग टाकायचा, स्किप म्हणजे कट नको करायला. काय फोनचे सीन वगैरे बोलणं कारण लेक्चर लय आहे या ब्लॉगमध्ये. अँड बस एवढं. डायरेक्ट गेल्यावर गणपती पुण्याला भेटतो. तगले बाय बाय. अभी गाडी भाई आपल्याला घ्यायला गाड्या आलेल्या पूर्ण ना. पूरा साउंड मेरे को बंद करना पड़ेगा तुम लोग का बैकग्राउंड नॉइज की वजह से. भाई टाकशील दगडावर, त्यांना मोठ्या गाड्यांचं काय समजणार बाबा. चल ना बाबा. अरे काट आहे त्याला. तू आईसोबत बॅकग्राऊंडला ना काहीतरी सॉन्ग टाकावं लागणार आहे मला मस्त. आम्ही आता 2 किलोमीटर चाललोय. खूप चाललोय मगातपासून, आणि मगातपासून हा बोलतोय की 15 मिनिटावर 2 किलोमीटर चालून झालंय. गाईच पावडर गेली. एवढी इंग्लिश नाही जमत ते चॅनल. हा माझ्या सगळे मराठी आहेत. हमरे को तुमरे को वाले. डायरेक्ट रिपोर्ट होतो ऑटोमॅटिक. एवढी इंग्लिश एक तर बाई तो एक व्लॉग टाकेपर्यंत 2 महिने जातात मला. तर ते बघून स्ट्राईक मारेपर्यंत झालं पेंडिंग. यूट्यूब ही डिलीट कर देता हूँ.
काहीच 1K सबस्क्रायबर्स करू. 1K सबस्क्राईबर केल्यावर आपण केदारनाथला जाणार आहे एवढी सगळेजण. आम्ही एंटरची गिव्ह करणार आहोत. हा एंटर गिव्ह अवे करणार आहे 1K सबस्क्रायबर झाल्यावर. कोणाच्या कमेंटला 0 लाईक असतील त्याला ती एंटर भेटणार आहे. सो कमेंट डाऊन गाईज. आणि व्लॉग रिलेटेड काहीच कमेंट्स नाही करायच्यात. इफ व्लॉग्स रिलेटेड कमेंट असतील तर त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल. आवडला तर चांगलं आहे ना, तर मग आणि तुम्हाला व्लॉग आवडेल तुम्ही तर पूर्ण स्किपच करणार आहे. एवढी बडबड आहे ना. कमीत कमी अर्धा तासाचा व्लॉग जाणार आहे. कटवण्यात येणार आहे. हा थोडाफार कटवला आहे. मध्ये मध्ये बॅकग्राऊंड सॉन्ग ए सजन नाही नूर किधर है ये देखा मैं. वानर देख गाइस नहीं दिखेगा रे, नहीं दिखेगा, ब्लर होएगा पूरा. करण त्याचं डोकं फुटलं. करण डोकं फुटलं. गाइस नहीं दिख रहा रहेगा. फुटलं करण. I never knew you were the someone waiting for me. Ladies and gents. सो गाईज आता सिद्धांतचा एक सेम सीन चालला आहे सिद्धांतसारखा. तर ते सगळं सोडा गाईज. तर आता आपण मंदिरात पोचलो आहे आणि लाईन लागली आहे होऊ शकता. गणपती बाप्पा मोरया. आणि खूप लाईन लागली आहे मोठी. आता अजून झालं 15-20 मिनिटात दर्शन होईल. गणपती बाप्पा मोरया. इधर तो नहीं लिखा है भाई किधर भी जाओ. सो आता दर्शन वगैरे घेऊ मग बीचवर जाऊ. फोटो क्लिक करू आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे सो गुड मॉर्निंग गाईज. आज संडे 28 तारीख 28 ना 28 तारीख आणि झोप नाही झालेलं. झोप आली. 3 दिवसाचा मुक्काम झाला आपला 2 दिवसाचा. आज तिसऱ्या दिवशी निघायचं. आता गेले कुठे ते. कालची क्लिप टाकतो बाबांची तुम्हाला सगळ्यांना. कल का क्लिप डालता हो लोग में भाई मस्त क्लिप. आणि आता एस टी पकडली आहे. पकडली म्हणजे एस टी घराच्या बाजूलाच आहे. स्टँडला लागली आहे मला. अरे काकी तुम्ही आता परत जाऊ तिकीट विकेट काढूया आता आणि स्टेशनला जाऊ. मग बघू ट्रेन कोणती आहे. सो गाइस गुड आफ्टरनून. और अभी हम लोग आए रत्नागिरी स्टेशन और आए और ट्रेन आई नाही. ट्रेन नाही आली अजून भाई. अर्धा पाऊण तास लेट केली ट्रेन. अर्धा पाऊण तास. आणि मेंढीकोट घ्यायचा आहे. ट्रेन आली सच में मम्मी कसं माय गाइस. ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसू. गर्दी घर पे जाओ. आता युवा एक्सप्रेस पकड़ले का. आपको जाने को 12 बजेगा. अभी घर पे जाके सो जाने का.
बोल ट्रेन कोणती पकडली वगैरे सगळं बोल. हा ट्रेन कोणती पकडली आहे, किती वाजता बसलं सगळं बोल. आम्ही मोठ्याने बसलो बोल. तरी ट्रेन होती 12:20. आम्हाला 1ची ट्रेन लागली आणि प्रत्येक स्टेशनला अर्धा तास थांबतोय. अजून जिंदगीचं चिकन झालेलं आहे. अजून बाई मी नाही 15-17 स्टॉप असतील, 15-17 स्टॉप. त्यानंतर आपलं पनवेल, मग पनवेलवरनं ठाणे, मग ठाणेवरनं कल्याण, कल्याणवरनं अंबरनाथ. आणि हा बघा बाई कुठंच कुठं आहे सगळा. सो गाईज आता आपण ट्रेनमध्ये हिरो पॅसेंजर आणि ट्रेन पकडली आहे 1 वाजता, 12:30 वाजता. आणि आता वाजतात 3:30 आणि अजून 12 स्टॉप बाकी आहेत. चिपळूण बाकी आहे, अजून मेन स्टेशन चिपळूण यायचं बाकी आहे. आणि लय जाम करते अर्धी पोरं हा ब्लॉग कधी येणार? ब्लॉग कधी येणार हा? आणि अर्धी अरे मेन इथं विषय काय चालू आहे भाई बघायला इथं हा विचारतो ब्लॉग कधी येणार. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. आणि अर्धी पोरं बाजूच्या डब्यात आहेत. आणि इथं बाई लय जाम गर्दी आहे. आणि या भंडमध्ये झालेल्या बघू शकता तुम्ही इथे हालत. कोणता ब्लॉग आहे तू पारिवारिक काय पारिवारिक ब्लॉग है. मरी मरी और नूर भाई हम लोग का पिपटिया उड़ रहा है हवे पे. ट्रेन में बैठा है, पिपटिया उड़ रहा है. कैद कर दिया उसको. अरे सिद्धांत किधर गया, ये देखा, ये एक इसके आगे देख. वो सो गए भाई. सिद्धांत भाई इधर है भाई. भाई सब लोग वहीं तक गए. ये देखो रो रही है वो बनी लड़की रो रही थी. सो क्या पता. सो गाईज आता पोचू मला वाटतं 11 वाजता घरी. माला स्टेशन. अर्धे कल्याण, अर्धे सीवूड, अर्धा एक मालाड, अंबरनाथ और कोण वाले MLD के. ना बनती यार. सो गाईज आता आले पनवेल आणि 8 तास कंटिन्यू होते. 8 तास आत्ता बसायला भेटले बघा वरच्या सीटांवर. सीट खाली बसलाय हा. आणि बाकी आपली मंडळी सगळी गेले, सगळे गेले राहिले. 3 बंद पनवेलला उतरले. आता आम्ही दिव्याला उतरू. आणि ठेव असू दे. बाबांचे काय बाबांचे आणि आता पनवेलवरून आता कळंबोली जाईल आणि मग दिव्याला उतरू. काहीतरी खाऊ बाई, लय भूक लागली काहीतरी खाऊ आणि त्यानंतर जाऊ घरी. उद्या कॉलेजला दांडी मारायची आहे कारण की लय पाय बी दुखलेत लय. कधी जाऊन आता झोपतोय ना असं झालं. फर्स्ट टाइम एवढं ट्रॅव्हलिंग केलं म्हणजे बाहेर गेलो आणि जमलं. दमन विमानच्या टाइमला पण एवढं नव्हतं वाटलं. सो